फसलेल्या 107 जणांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील. एकनाथ शिंदेंचा गर्भित इशारा. महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 पाकिस्तानी बेपत्ता झाल्याचे आढळून आले. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस व अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही असे वृत्त माध्यमात झळकले होते. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे की पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडावा. महाराष्ट्रात देखील ज्यांची नोंद झाली त्यांनीही देश सोडावा असे फरमान सरकारने काढले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील इशारा दिलेला आहे. तर मी सुद्धा भाषणात बोललो की 107 लोक जे कुठे लपले असतील त्यांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील. अशा शब्दात महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट इशाराच दिला आहे. आता पाकिस्तानला दयामाया दाखवण्याचे कारण नाही. जे आश्रय देतील त्यांना देखील सोडले जाणार नाही. म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडून निघून जावं अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली. तसेच काश्मीरचा पहलगाम येथील हल्ला दुर्दैवी होता. त्या ठिकाणी जाणे हे माझं कर्तव्य होतं. मात्र त्यातही विरोधक राजकारण करतात असेही शिंदेंनी म्हटले. मदतीला उभाठा गेले नाही शिंदे यांचे वक्तव्य. पहलगाम हल्ला हा देशावरील हल्ला आहे. देशाच्या आत्म्यावर हल्ला आहे. मात्र पंतप्रधान मोदीजी सक्षम आहेत. खून का बदला खून से ही आपली सर्वांची भावना आहे. आता ही आरपारची लढाई असेल, हा शेवटचा आतंकवादी हल्ला असेल. आता घुसके मारनेवाला भारत आहे. सगळे भारतीय आज पंतप्रधानांच्या पाठीशी उभे आहेत. देशातील सर्व पक्ष अतिरेकी हल्ल्यानंतर मदतीला गेले, मात्र उभाठा गेले नाही. हे यांचं देशप्रेम असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.